कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हटलं की त्या सर्किटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्होल्टेज लेवल ठरलेले आणि अशा ह्या वेगवेगळ्या व्होल्टेज लेवलचे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं एक सर्किट डिझाइन करावं लागतं। त्या सर्किटचं नाव आहे व्होल्टेज डिवायडर नेटवर्क सर्किट। तर मी संतोष आणि आपण पाहतात कापॉर इलेक्ट्रॉनिक्स लॅब यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिझाइन करणार आहोत व्होल्टेज डिवायडर नेटवर्क आणि व्होल्टेज डिवायडर नेटवर्क कॅल्क्युलेशन करत असताना त्याचे जे काही रजिस्टर्स आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारचे 3 रजिस्टर आपण या सर्किटमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे काही 3 वेगवेगळ्या प्रकारच्या सर्किटची अरेंजमेंट केल्यानंतर आपल्याला व्होल्टेजमध्ये जे काही व्हेरिएशन येतात ते ऑब्झर्व करायचे आहेत आणि मी काही प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंटद्वारे द्यायचे आहेत। मित्रांनो, आता हे माझ्याकडं 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे रजिस्टर आहेत, हा जो रजिस्टरचा जो पेअर आहे हा आहे ते 100K चा रजिस्टर आहे आणि हा आहे 10K आणि हा जो आहे तो 1K। तर आता व्होल्टेज डिवायडर नेटवर्क तयार करत असताना मी सर्वात पहिला जो रजिस्टर घेतो आहे तो म्हणजे 100K चा रजिस्टर। आता मी 100K च्या रजिस्टरनुसार हे ऑलरेडी ह्या ठिकाणी सर्किट डिझाइन केलेला आहे। फक्त मी हा जो व्होल्टेज नेटवर्क आहे, व्होल्टेज डिवायडर नेटवर्क, ह्या ठिकाणी ह्या सर्किटमध्ये मी याची अरेंजमेंट करत आहे। तर ही अरेंजमेंट करत असताना आपण वर पाहू शकता, मी ह्याचा एक सर्किट डायग्राम आणि त्याचे जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत ते दिसत असेल, स्क्रीनवरती पाहू शकता। तर आता हे 10K चे रजिस्टर मी या व्होल्टेज डिवायडर नेटवर्कच्या अरेंजमेंटनुसार ह्या सर्किटवरती माउंट केलेला आहे। तर माझा जो मल्टीमीटर आहे, हा मल्टीमीटर मी व्होल्टेजची जी सेटिंग आहे DC व्होल्टेजवरती मी ह्या मल्टीमीटरची सेटिंग केलेली आहे आणि आता सप्लाय ऑन केल्यानंतर मला जो आउटपुट आहे मिळणारा, हा आउटपुट मी आता इथे चेक करून घेतो। चेक करून हा ग्राउंड आहे आणि हा जो आउटपुट आहे मला 39.3 आउटपुट हा ब्रिज रेक्टिफायरच्या नंतर मिळणारा आउटपुट आहे। आता या व्होल्टेज डिवायडर नेटवर्क जो आहे, त्या व्होल्टेज डिवायडर नेटवर्कच्या R2 जो रजिस्टर आहे त्याच्या अक्रॉस मला व्होल्टेज किती मिळतो हा चेक करतो आहे। तर 18.7 व्होल्ट ह्या सर्किटवरती या रजिस्टरच्या अक्रॉस मिळतो आहे। माझा हा लोड जो आहे, हा लोड म्हणजे 7812 ही एक रेग्युलेटर IC मी लोडसाठी वापरलेली आहे। तर विदाऊट लोड मला 18 पॉइंट समथिंग व्होल्टेज ह्या नेटवर्कच्या आउटपुटला मिळाला आहे। तर आता मी हा लोड कनेक्ट करतो। लोड कनेक्ट केल्यानंतर आता मिळणारा जो व्होल्टेज आहे तो व्होल्टेज मी आता चेक करतो आहे। तर मला मिळणारा व्होल्टेज मला मिळतो आहे 3.1, म्हणजेच जो काही व्होल्टेज आहे इथे मिळणारा, ह्या ICनं उरलेला व्होल्टेज हा ड्रॉप केलेला आहे। तर आता ह्या ठिकाणी मी हा जो फॅनचा लोड आहे, म्हणजेच 12 व्होल्ट ऑपरेट होणार, 12 व्होल्टवर ऑपरेट होणारा हा जो फॅन आहे, आपण याचं स्पेसिफिकेशन पाहू शकता, 12 व्होल्ट आणि 0.18 एम्पियर असा हा फॅन मी ह्या सर्किटच्या म्हणजेच रेग्युलेटर ICच्या आउटपुटला मी माउंट करतो। माउंट केल्यानंतर मला हा फॅन फिरतोय का, म्हणजेच ॲक्च्युअल एक प्रकारचा मी लोड ह्या ठिकाणी देत आहे। तर हा लोड मी इथे दिल्यानंतर मला माझा हा जो फॅन आहे, हा फॅन कुठल्याही प्रकारे फिरत नाही, म्हणजेच हा जो व्होल्टेज रेग्युलेटरच्या आउटपुटमध्ये जो 12 व्होल्टचा फॅन मी ह्या ठिकाणी लावला आहे, तो फॅन मला आउटपुट म्हणजेच फिरत नाही। तर हा जो आता फॅन लावल्यानंतर मी ह्या रजिस्टरच्या अक्रॉस व्होल्टेज चेक करतो। व्होल्टेज चेक केल्यानंतर मला 3.1 म्हणजे सेम
रिझल्ट ह्या ठिकाणी मिळत आहे, पण मला प्रॉपरली आउटपुट मिळत नाही. माझा आउटपुट जो पाहिजे होता, म्हणजेच मला हा फॅन फिरायला पाहिजे होता, तर फिरत नाही. हा 100Kचा जो रजिस्टर आहे, हा 100Kचे रजिस्टर हे दोन्हीच्या दोन्ही रिप्लेस करून ह्याच्या बदल्यात मी आता 10Kचे रजिस्टर ह्या सर्किटवरती माउंट करतो आणि व्होल्टेजची जी काही अरेंजमेंट आहे, म्हणजेच आपण व्होल्टेज डिवायडर सर्किटची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट ह्या सर्किटवरची जशीच्या तशी ठेवू. आता हा जो रजिस्टर आहेत, हे दोन रजिस्टर 10Kचे रजिस्टर मी आता ह्या ठिकाणी माउंट केलेले आहेत. म्हणजे सिमिलर वे जसं आपण 100Kचे रजिस्टर हे ह्या सर्किटवरती माउंट केले होते, अगदी तसेच मी 10Kचे रजिस्टर या ठिकाणी माउंट केलेले आहे. तर आता व्होल्टेज सप्लाय दिल्यावर आता जो सिमिलर वे जो आउटपुट मला नो लोड कंडिशनमध्ये मिळत होता, तो नो लोड कंडिशनमध्ये मला ह्या ठिकाणी ह्या सर्किटवरती जवळपास 19.3 व्होल्टेज इथे मिळतो. आता त्यानंतर मी हा रेग्युलेटरचा जर लोड दिला तर त्यानंतर मला आउटपुट काय मिळतो आहे हा मी ह्या ठिकाणी चेक करतो आहे. तर हा व्होल्टेज चेक केला तर 4.1 म्हणजे हा फॅन माझा तरी फिरत नाही. हे 10Kचे रजिस्टर मी परत रिप्लेस करतो ह्या 1Kच्या रजिस्टरने. आउटपुटला व्होल्टेज मिळतो आहे. आता मी ह्या ठिकाणी काय करतो आहे, म्हणजे 1Kचे जे रजिस्टर आहेत, हे 1Kचे रजिस्टर ह्या सर्किटमध्ये मी आता माउंट केलेले आहेत. तर नो लोड कंडिशनमध्ये परत मी सप्लाय चालू केला. सप्लाय चालू केल्यावर नो लोडला व्होल्टेज किती येतो हा चेक केला तर 19.4 म्हणजे आउटपुटला जो काही व्होल्टेज आहे तो सिमिलर व्होल्टेज ह्या तिन्ही रजिस्टर जेव्हा लावले तेव्हा मला मिळालेले आहेत. मग आता लोड कंडिशनमध्ये मला काय मिळतं आता चेक करतो. जेव्हा मी ह्या ठिकाणी लोड म्हणजेच 7812 ह्या ICचा लोड दिला तर जो मिळणारा व्होल्टेज आहे 4.9 म्हणजे 5 व्होल्टेज, म्हणजे जेवढा काही ड्रॉप होणार आहे तो व्होल्टेज ड्रॉप होऊन इथे मिळालेला आहे. आणि हा फॅन जो आहे हा फॅन आता फिरतोय, पण 1K रजिस्टर लावल्यानंतर हा फॅन माझा आता फिरायला लागलेला आहे. पण त्या अगोदर मला ह्या फॅनला एक पुशअप द्यावा लागला होता. कारण ह्याचं कारण काय, तर अजून एक माझ्याकडं एक वेगळ्या प्रकारचे रजिस्टरची अरेंजमेंट ह्या सर्किटमध्ये लावून पाहतो. त्यावेळी विदाऊट एनी पुशअप जर माझा हा फॅन चालू होत असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे हे असं का घडलं. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क जेवढे काही रजिस्टर मी आत्तापर्यंत वापरलेले आहे त्याचा जो आउटपुट आहे तो आउटपुट मात्र सिमिलर आहे, पण रिझल्ट हा वेगळा का, असा माझा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न असणार आहे. तर आता मी हे रजिस्टर चेक करतो आहे. रजिस्टर चेक केल्यानंतर एक लक्षात येतं आहे, हे रजिस्टर आता ह्या ठिकाणी खूप हिट झालेले आहेत. म्हणजे जवळपास याची जी हिटिंग आहे ही खूप वाढलेली आहे, कारण हा लोअर रजिस्टर आहे म्हणून. तर मित्रांनो, एक आपल्याला ऑब्झर्वेशन झाला असेल, आता माझ्याकडं 330 ओहमचे 2 रजिस्टर मी ह्या अरेंजमेंटनुसार व्होल्टेज अरेंजमेंटनुसार लावत आहे. त्यानंतर आपल्याला जो काही रिझल्ट मिळतो आहे, जो काही रिझल्ट दिसतो आहे तो आता आपल्या डोळ्यासमोर आपण पाहू शकता. कारण मी हे याच्यामुळं असं एक काढत आहे कारण खूप हिट झालेले आहेत हे रजिस्टर. आता मी 330 ओहमचे जे 2 रजिस्टर आहेत हे 2 रजिस्टर मी अशा पद्धतीने मी माउंट करत आहे. सेम वे व्होल्टेज डिवायडर नेटवर्कची जी अरेंजमेंट आहे त्याच अरेंजमेंटनुसार 330 ओहमचे रजिस्टर मी या व्होल्टेज डिवायडर नेटवर्कसाठी वापरत आहे. आता आपल्याला ह्या रजिस्टरकडे पाहून लक्षात येत असेल, सप्लाय थ्रू केलेला आहे, सप्लाय चालू केला आहे. सप्लाय चालू केल्यानंतर मला जो आउटपुटला व्होल्टेज मिळणार आहे
तो मी आउटपुट चेक केला तर त्यावेळी मला 18.8 म्हणजे जवळपास 19 व्होल्टेज ह्या ठिकाणी मिळतं आहे. मग मी आता हा जो लोड आहे हा लोड ह्या ठिकाणी कनेक्ट करतो. कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय ऑब्झर्व होईल ते पाहू शकता. म्हणजे हा फॅन विदाऊट एनी ह्याला काही कुठल्याही प्रकारचं पुशअप न करता हा फॅन रेडी झालेला आहे, हा फॅन चालू झालेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता व्होल्टेज डिवायडर नेटवर्कचा वापर करूनही मला वेगवेगळे रिझल्ट मला आउटपुटला मिळालेले आहेत. ह्याचं रिझन तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि नक्कीच अशा ह्या वेगवेगळ्या व्हिडिओ छोटे छोटे एक्सपेरिमेंट माझ्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर माझे हे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास नक्कीच आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मी आपल्या प्रतीक्षेत आहे. आपले कमेंट्स पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे रेजिस्टन्स वापरूनही मला रिझल्ट वेगवेगळे का आले. व्होल्टेज डिवायडर नेटवर्क सिमिलर आहे, आउटपुटला व्होल्टेज सिमिलर मिळालं आहे, पण रिझल्ट मला वेगळे का. तर हे कमेंट्स करून मला कळू शकता. तर ह्याचं उत्तर आपल्याला पाहिजे असल्यास पुढच्या व्हिडिओची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. धन्यवाद.